भावांनो, थलापती विजय यांचा हा फक्त आणखी एक चित्रपट नाही, हा त्यांच्या फिल्म करिअरचा शेवटचा चॅप्टर असू शकतो. जननायकचा ट्रेलर बघितला आणि खरं सांगू, ट्रेलर संपल्यावर एकच विचार आला, हे फक्त मास नाही, हा एक ग्रँड फेअरवेल आहे. चित्रपटाचं नाव आहे जननायकन, म्हणजे लोकांचा नेता. आणि विजय यांच्या सध्याच्या राजकीय प्रवासाशी हे नाव अगदी फिट बसतंय. ट्रेलरची सुरुवात एका गन शॉप मधून होते. तो सीन बघताच मला ॲटली यांच्या जवानच्या इंट्रोची आठवण झाली. पण खरी गोष्ट पुढे घडते. एका मोबाईलवर मेसेज येतो आणि त्यावरती लिहिलेलं असतं, थलापती वेट्री कोंडन. आता जरा लक्ष द्या. त्या मेसेजचं जर शॉर्ट फॉर्म केलं तर काय होतं, TVK. आणि विजय यांच्या राजकीय पक्षाचं नाव ही TVKच आहे. म्हणूनच या चित्रपटाच्या रिलीजवर एवढी चर्चा का झाली असेल, यामागचं हे एक कारण असू शकतं. भावांनो, ही फक्त माझी थिअरी आहे. आता बोलूया ट्रेलरच्या सगळ्यात दमदार भागाबद्दल, म्हणजे थलापती विजयची एंट्री. भावांनो, काय स्टाईल, काय स्क्रीन प्रेझेन्स, काय ऑरा, अक्षरशः स्क्रीन हादरते. ट्रेलर मध्ये एक छोटी मुलगी त्यांना चाचू असं म्हणत असते, म्हणजे थलापती हे तिचे काका असावेत आणि ते तिला मिलिटरी मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामागचं कारण काय आहे हे चित्रपटातच समजेल. आणि मग एंट्री होते लॉर्ड बॉबीची. हो, बॉबी देओल पुन्हा एकदा जबरदस्त विलन अवतारात दिसतोय. ट्रेलर नुसार तो देशावर 30 दिवसात मोठा हल्ला करण्याचा प्लॅन आखतो. त्या मिशनचं नाव आहे OM. आता हा प्लॅन थलापती विजय कसा थांबवणार, हाच या चित्रपटाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि भावांनो, अनिरुद्धच्या BGM बद्दल काय बोलायचं. प्रत्येक बीटला अंगावर काटा येतो. मास सीन असो किंवा इमोशनल मुवमेंट, BGM प्रत्येक फ्रेमला पुढच्या लेवलला घेऊन जातो. एकंदरीत ट्रेलर पाहता ऍक्शन दमदार, व्हिज्युअल्स जबरदस्त, BGM फायर, बॉबी देओल डेंजरस, थलापती विजय प्युअर मास. फक्त मला एकाच गोष्टीची थोडी चिंता आहे, ती म्हणजे डबिंग. बाकी सगळं टॉप क्लास दिसते. हा चित्रपट आधी 10 जानेवारीला येणार होता, पण आता तो 23 जुलैला रिलीज होणार आहे. तर भावांनो, थलापती विजय यांच्या या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला, मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणखी जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय महाराष्ट्र.